नमस्कार, मी ॲडव्होकेट जितेंद्र पांडे, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता. गेले 5 दिवसापासून एवढा पाऊस होता, त्या पावसामध्ये भरपूर लोकांचे नुकसान झालेले आहे आणि त्या लोकांच्या आम्ही जाऊन फॉर्म भरलेले आहेत तहसीलदारमध्ये, तलाठीमध्ये देण्यासाठी की यांना मुआवजा कुठेतरी भेटला पाहिजे. असं भरपूर सामाजिक लोकांनी कामं केलेले आहेत, त्याच्यामध्ये पैसे त्यांना काहीतरी मुआवजा भेटण्यासाठी. पण त्या काळामध्ये एक बाई होती, तिचं नाव दीपा अमित घनोया हे नाव होता. ती आनंद नगरमध्ये प्रभाग क्रमांक 26 येथील आनंद पार्कच्या बिल्डिंग फुटपाथवर जात होती. तिथून अचानक तो सोसायटीच्या छपरा खालती पडला आणि त्याच्या डोक्यावरती पडला आणि त्याला 22 टाके आलेले होते. ती एवढा दिवस हॉस्पिटलमध्ये होती. आज 2 दिवसानंतर 2-3 दिवसानंतर ती सुटलेली आहे, ती घरी आली होते. तर मी तहसीलदार आणि नगरपालिकांना एवढा नम्र विनंती करतो की तिला पण कुठेतरी मुआवजा भेटला पाहिजे, कारण की ती बिचारी आता एवढा पैसे खर्च करून आणि त्याची काही चुकी नसताना अचानक जोरात तुफान हवा चालवत होता, त्याच्यानंतर तो पडला खालती आणि त्याच्या डायरेक्ट त्याच्या डोक्यावर पडलेला आहे. तर मी हात जोडून नगरपालिका आणि तहसीलदारला विनंती करेन की त्याला काहीतरी मुआवजा द्यावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. दीपा अमित धिनोजा. मैं उस दिन दूध लेने को गई थी. मेरे पे वो शेड गिरा, पूरा सीध पे लगा और 22 टाका है.